नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवरील पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे। खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे। याच पार्श्वभूमीवर 3 डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांची मातोश्री येथे बैठक पार पडली। यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना काही सूचना केल्या। मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मतदारांपर्यंत पोहोचवा। हिंदुत्वासाठी शिवसेना या आधीही लढत होती आणि यापुढेही लढत राहील, हे मतदारांच्या मनात ठसवा, मनात रुजवा, असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। आपल्या पक्षानं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय, त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या गोटात गेले असले तरी उरलेल्या माजी नगरसेवकांसह नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री येथे बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना भावनिक साथ घातली आहे। ठाकरे नेमकं काय म्हणाले हे मी तुम्हाला आता शब्दशः सांगते। ते म्हणाले की भाजपाचे कार्यकर्ते बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात पक्षासाठी काम करतायत, त्याचप्रमाणे आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं जोरदार कामाला लागा। आपल्याला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे। सदोष ईव्हीएम प्रणालीचा मुद्दा या निवडणुकीमुळे पुढे आला आहे, त्या मुद्द्याबाबत आम्ही बघू, मात्र शिवसैनिकांनी आता नव्यानं संघटनात्मक बांधणी केली पाहिजे। त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं आणि ताकदीनं कामाला लागलं पाहिजे। निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात, त्यामुळे आता गाफील न राहता लोकांमध्ये जाऊन नव्या जोमानं कामाला लागा, अशा शब्दात सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिल्या। या बैठकीला मुंबईतील अनेक माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तसंच पदाधिकारी देखील उपस्थित होते। आता ठाकरे गटाचे अस्तित्व टिकवणारी ही निवडणूक ठरणार आहे, ज्यासाठी ठाकरे सज्ज झालेले दिसतायत। आता यात ते किती यशस्वी होतील याचं उत्तर तर येणारा काळच देऊ शकतो।